आज आपण आपल्या इयत्ता 11वीच्या मराठी युवक भारती पाठ्यपुस्तकातील कवी बासी मर्ढेकर यांची दवात आलीस भल्या पहाटी ही कविता अभ्यासूया। सर्वप्रथम आपण कवी बासी मर्ढेकर यांचा परिचय बघू। त्यांचा कालखंड आहे 1909 ते 1956। कवी बासी मर्ढेकर हे मराठी साहित्यातील श्रेष्ठ दर्जाचे कवी, कादंबरीकार, समीक्षक आणि सौंदर्य मीमांसक म्हणून प्रसिद्ध होते। भावोत्कट तरीही चिंतनशील असणारी त्यांची कविता ही अतिशय प्रसिद्ध आहे। उत्कट भावनांचा उत्स्फूर्त आविष्कार कवी बासी मर्ढेकरांनी आपल्या काव्यामध्ये केलेला आहे। मानवी जीवनातील तसेच वर्तमान परिस्थितीतील आंतरविरोधाच्या जाणीवेने निर्माण झालेली अस्वस्थता व्यक्त करणारी मर्ढेकर यांची कविता वैशिष्ट्यपूर्ण आहे। बघा, मानवी जीवनातील आंतरविरोध कवी अस्वस्थ होत आहे, ती अस्वस्थता कवी आपल्या काव्यामध्ये चित्रित करतोय। नवीनता ही संकल्पना त्यांनी समीक्षेमध्ये रुजवली। अनेक ग्रंथांचं समीक्षण त्यांनी केलं आणि नवीनता ही संकल्पना त्यामध्ये त्यांनी घेतलेली आणि स्वतःच्या कवितेतून तिचा प्रत्यय वाचकांना घडवला की पूर्वीची प्राचीन मराठी साहित्यातील कविता आणि मर्ढेकरांची कविता याच्यामध्ये आपल्याला अंतर दिसून येतं। म्हणून मर्ढेकरांना आधुनिक काव्यलेखनामध्ये एक वैशिष्ट्य प्राप्त झालेलं आहे। स्वतःच्या कवितेतून त्यांनी त्याचा प्रत्यय वाचकांना दिलेला आहे। त्यांची कविता आविष्काराच्या दृष्टीनं प्रयोगशील आणि क्रांतदर्शी होती। अनेक प्रयोग त्यांनी आपल्या काव्यामध्ये केलेले आहेत आणि क्रांतिकारी, बदल सुचविणारे, 20व्या शतकातील भारतीय साहित्यातील एक समर्थ कवी अशी ख्याती कवी बासी मर्ढेकर यांना लाभलेली होती। त्यांच्या काही प्रसिद्ध कविता संग्रहाची नावं या ठिकाणी दिलेली बा। शिशिरागम, काही कविता, आणखी काही कविता हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। रात्रीचा दिवस, तांबडी माती व पाणी या 3 कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत। काव्य कलाविषयक त्यांच्या प्रगल्भ अशा जाणीवेने मराठी कवितेचं स्वरूप अंतर्बाह्य बदलून गेलेलं आपल्याला दिसून येते। मराठी काव्यक्षेत्रातील केशवसुतानंतरच्या महत्त्वाचे कवी म्हणून बासी मर्ढेकर यांचा उल्लेख केला जातो आणि महत्त्वाचं परिवर्तन मर्ढेकरांच्या कवितेनं घडवलेलं आहे। म्हणूनच त्यांना दुसरं केशवसुत असं म्हटलं जातं। सौंदर्य आणि साहित्य हे समीक्षणात्मक त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे। त्यांचे सौंदर्यशास्त्रविषयक लेखन त्यातील मौलिक सिद्धांतामुळं गाजलेलं आहे। आज आपल्याला जी कविता पाहिजे आहे, दवात आलीस भल्या पहाटे, ही कविता म्हणजे प्रेयसीच्या आगमनाच्या आठवणीचे भावरम्य वर्णन आहे। पहा, कवीनं ही प्रेम कविता या ठिकाणी लिहिलेली आहे। प्रेमाच्या जगामध्ये प्रियकर आणि प्रेयसी
यांचं हळुवारपणे कवी या ठिकाणी वर्णन करतो आहे. हे जे प्रेमगीत आहे हे वैषयिक सुखाच्या पलीकडलं प्रेमगीत कवी या ठिकाणी वर्णन करतो आहे. आवडती व्यक्ती कवीच्या जीवनामध्ये येते आणि काही काळ थांबते. त्या आठवणी कवी या ठिकाणी हळुवारपणे चित्रित करतो आहे. पहाटेच्या संधिकाली कवीची प्रेयसीशी दृष्टीभेट झाली. बघा, ती दिसली आहे कवीला पहाटेच्या संधिकाळी. कदाचित ती स्वप्नातील असेल किंवा प्रत्यक्षातील असेल. संधिकाल म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वीचा काल, त्याला संधिकाल म्हटलं जातं. सूर्योदय आणि पहाट याच्यामधला कालखंड म्हणजे संधिकाल. त्यामुळेच भेटीचे स्वरूप धूसर होतं. प्रेयसी आली तेव्हा तिनं पहाटेच्या आकाशात तेजाळणाऱ्या शुक्राप्रमाणे कवीच्या मनाचे आकाश उजळून टाकले. पहाटे साधारणपणे आकाशामध्ये 3-3:30 वाजता एक तेजस्वी असा शुक्र तारा चमकताना आपल्याला दिसून येतो आणि इतर ताऱ्यांपेक्षा तो उठून दिसतो. तसं या कवितेमध्ये कवीनं वर्णन केलेलं आहे की प्रेयसी आली तेव्हा तिने पहाटेच्या आकाशात तेजाळणाऱ्या शुक्राप्रमाणे कवीच्या मनाचे आकाश उजाळून टाकलं. तिचे चालण्याचे सौंदर्य, चंचल नजर यामुळे कवीची वृत्ती काहीशी उल्हसित झाली. परंतु हसून सुद्धा ती अनोळखीसारखी वागली. बघा, ती हसते पण ओळख देत नाही. त्यामुळं कवीच्या मनातील व्याकुळता कायमच राहिली की ती ओळख का विसरली. प्रेमामधील परस्पर विरोधी भावनांचे धागे गुंफून हळव्या मनस्थितीचं चित्रण कवीनं अत्यंत तरलपणे या काव्यामध्ये केलेलं आहे. मानवी जीवनातील प्रेम या शाश्वत मूल्याचं चित्रण कवी या ठिकाणी करतोय. पोथी पडी पडी सो मुआ पंडित भयानकोय, ढाय अक्षर का प्रेम पडे सो पंडित होय, असं संत कबीराने आपल्या काव्यामध्ये वर्णन केलेलं आहे. पोथ्या वाचून माणसं पंडित होत नसतात. जो प्रेमाची 2.5 अक्षरं वाचतो तो पंडित होतो. म्हणून जगच प्रेमावर आधारित चालतं आहे. प्रेमाला उपमा नाही ते देवा घरचे लेणे असं म्हटलं जातं. हे कवीच्या जीवनामध्ये असा प्रेमभाव आलेला आहे. प्रेयसीचं आगमन झालेलं आहे. त्या आठवणी, भावरम्य आठवणी कवी आपल्या शब्दामधून व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय. तिची दृष्टीभेट झाली, ती काही बोलत नाही. आणि ही दृष्टीभेट स्वप्नातील असेल किंवा प्रत्यक्षातील असेल, पण ती अस्पष्ट जाणीव कवी काव्यामधून चित्रित करतोय. तिला पाहिल्याबरोबर कवी उल्हसित होतोय. तिचं चालणं, तिची चंचल नजर, तिची वृत्ती यानं कवी उल्हसित होतोय, पण ती ओळख देत नाही. प्रेमातील शाश्वत भाव हा वैषयिक सुखाच्या पलीकडं असतो. विषय वासनेच्या पलीकडं प्रेम असतं. म्हणून प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं असं काय कवीनं म्हटलेलं. म्हणून प्रेम जगावर कुणावर करावं असं विभा शिरवाडकरांनी म्हणजे कुसुमाग्रजांनी म्हटलेलं आहे. प्रेम कुणावरही करावं, पण प्रेम करताना मनामध्ये कुठल्याही प्रकारचा वासना त्यामध्ये असता कामा नये. म्हणून कवितेमध्ये कवीनं काय शब्द चित्रित केलेले आहेत ते आपण बघूया. पहा, कवितेमध्ये
सुरुवातीला कवी काय म्हणतोय, पहिल्याच कडव्यामध्ये कवीनं वर्णन केलेले पहा. दवात आलीस भल्या पहाटी, शुक्राच्या तोऱ्यात एकदा, जवळून गेलीस पेरीत आपुल्या, तरल पावला मधली शोभा. बघा, त्या मनातील प्रेम भावनेचं जणू काही दृश्य तयार झालेलं आहे. आणि ती प्रेयसी कवीला भल्या पहाटे दिसते, तिची दृष्टीभेट होते. ज्यावेळेस पहाटची वेळ असते त्यावेळेस दवबिंदू पडत असतात, बारीक तुषार असे पडत असतात आणि धुसरती पहाट असते. म्हणून कवीनं हळुवारपणे त्याचं चित्रण केलेलं की दवात आलीस भल्या पहाटी, शुक्राच्या तोऱ्यात एकदा. बघा, शुक्र तारा साधारणपणे 3-3:30 वाजता तो आकाशामध्ये त्या ठिकाणी दिसतो, दररोज दिसतो. जणू काही तो तेजस्वी असतो, इतर ताऱ्यापेक्षाही तो तेजस्वी असतो. त्या प्रेयसीबद्दल वर्णन करतो कवी की दवात आलीस भल्या पहाटी, शुक्राच्या तोऱ्यात एकदाच भेटलेली ती. आणि जवळून गेलीस पेरीत आपुल्या, तरल पावला मधली शोभा. कवीची ती भेट घेत नाही, पण ती जवळून जाते. आणि तिचे जे चालणं आहे, चालण्यातील सौंदर्य आहे, त्याचं वर्णन कवी या ठिकाणी करतोय. तिच्या चालण्यामध्ये, तिच्या पावलामध्ये तरलपणा आहे, शोभा आहे. ती शोभा कवीच्या मनामध्ये ती पेरून गेलेली आहे असं वर्णन कवीनं या ठिकाणी केलेलं आहे. कवी पुढं हळुवार चित्रण करतोय बघा. अडलीस आणिक पुढे जरासी हसलीस, मागे ओळूने पाहणे विसरलीस का हिरवे धागे. बघा, हिरवे धागे म्हणजे तो प्रेमभाव. खरं म्हणजे ती पुढं गेली आहे आणि त्या ठिकाणी कवीच्या मनामध्ये तिच्याशी बोलावा असा भाव होता, पण ती काही बोलली नाही. म्हणून कवी काय म्हणतोय पुढे, अडलीस आणिक पुढे जरासी हसलीस. बघा, ती प्रेयसी हसते आणि ती अडखळते. हा प्रेमभाव कुठेतरी आपण जाणवलेला आहे असं तिला वाटतं. मागे वळून पाहणे विसरलीस का हिरवे धागे. प्रेमामधल्या ह्या हळुवार भावना कवी या ठिकाणी चित्रित करतोय की जणू काही चांदणे शिंपीत जासी चालता तू चंचल. चंचल स्त्री भावनेप्रमाणे ही प्रेम भावना कवी या ठिकाणी व्यक्त करतोय. वळून पाहणे विसरलीस का. बघा, ती पाठीमागं वळून पाहत नाही, सरकन निघून जाते. आणि विसरलीस का हिरवे धागे, तो ताजा प्रेमभाव ही प्रेयसी का विसरलेली आहे असा प्रश्न कवी या ठिकाणी करतोय. पुढं कवीने म्हटलेले बघा, लक्ष कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा, डोळ्यामधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा. सुंदर वर्णन कवीने या ठिकाणी केलेले पहा. तिचं लक्ष कुठं होतं, म्हणजे प्रियकर आणि प्रेयसी एक जीव असतात. हा ममतेचा, मायेचा, आपुलकीचा, आत्मीयतेचा हा भाव या ठिकाणी कवी वर्णन करतोय. लक्ष कुठे अन कुठे पिपासा, ती ओढ, पिपासा म्हणजे ओढ, ती भूक, ती तहान कुठे
लक्ष कुठे अन कुठे पिपासा. प्रेम हे शाश्वत मिळालं पाहिजे अशी ओढ तिला का नाही वाटत. सुंदरतेचा कसा इशारा, की प्रेमामध्ये सौंदर्य असतं आणि सौंदर्य सुंदरता ही पाहणारामध्ये असते. म्हणून शाश्वत प्रेम या ठिकाणी कवी व्यक्त करतोय. एकतर्फी प्रेमाचं वर्णन कवीने या ठिकाणी केलेलं आहे. ती प्रेयसी काही बोलत नाही आणि सुंदरतेचा कसा इशारा, की भावसौंदर्य कवी या ठिकाणी वर्णन करतो. डोळ्यामधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा. त्या प्रेयसीचे डोळे किती सुंदर आहेत त्याचं वर्णन कवी या ठिकाणी करतोय. त्याला कवीनं डाळिंबाची उपमा दिलेली आहे आणि ते आकर्षक डोळे कवी या ठिकाणी वर्णन करतो की सांग धरावा कैसा पारा, की त्या डोळ्यामधले जे भाव आहेत ते कवीला पकडता येत नाहीत. ज्याप्रमाणे पारा हा धातू असतो तो सहजासहजी आपल्याला पकडता येत नाही, निष्ठून जातो. त्याप्रमाणे त्या प्रेयसीच्या डोळ्यामधले भाव कवीला त्या ठिकाणी पकडता येत नाहीत. पुढं कवी म्हणतो बघा, अनोळख्याने ओळख कैसी गतजन्मीची द्यावी सांग, कोमल ओल्या आठवणींची इथल्याच जर बुजली रांग. पहा, पहाडचं सुंदर अशी पहाट आहे. कवी या ठिकाणी म्हणतोय, अनोळख्याने ओळख कैशी गतजन्मीची द्यावी सांग, की जणू काही ओळख नसल्यासारखी ती प्रेयसी बोलते, दाखवते तसं ते. अनोळख्याने ओळख कैसी गतजन्मीची द्यावी सांग, की मागील जन्मामध्ये आपल्याला शाश्वत प्रेम लाभलेलं होतं, पण भूतकाळातील आठवणी, गतजन्मी म्हणजे भूतकाळातील प्रेम, ती विसरली असल्यास आता ओळख तरी कशी द्यावी, असं तो या ठिकाणी म्हणतोय. कोमल ओल्या आठवणींची इथल्याच जर भुजली रांग. बघा, कोमल आठवणी आहेत, ओल्या आठवणी आहेत, म्हणजे त्या वृक्ष झालेल्या नाहीत. आणि इथल्याच जर भुजली रांग, त्या आठवणी आहेत पण तिचं लक्ष नसताना तिचे सौंदर्य कवीला इशारा देत आहे. म्हणून आकाशामध्ये अल्पकाळ शोभून दिसणाऱ्या ढगाप्रमाणे ती आहे. पुढं कवीनं वर्णन केलेलं बघा, की तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या, तांबूस निर्मल नखावरी अन शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या. पहा, कवी या ठिकाणी वर्णन करतोय, तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या. बघा, की तळहातावर काहीतरी नसीब लिहिलेलं असतं असं आपण म्हणतो, त्यावरून त्याचं भाकीत केलं जातं, परंतु तळहातातील रेषावरून काही प्रेमाचं किंवा प्रेमाच्या भवितव्याचं भाकीत करता येत नाही. म्हणून कवीने या ठिकाणी वर्णन केलेलं आहे, तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या, तांबूस निर्मल नखावरी अन शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या. बघा, तांबूस रंगाचे निर्मल असे नख आहेत. इतकी सुंदर ती प्रेयसी आहे, पण तो प्रेमभाव कवीला भेटत नाही. शेवटच्या कडव्यामध्ये कवीनं वर्णन केलेलं आहे, की दवात आलीस भल्या पहाटी, अभरांच्या शोभेत एकदा, जवळून गेलीस पेरी थापल्या, मंद पावल्यामधल्या गंधा. बघा, गंध पेरीत गेली ती, सुगंध परिमळ जणू काही दरवळलेला आहे. हा आनंद कवीला होत आहे. दवात आलीस भल्या पहाटी, अभरांच्या शोभेत एकदा. बघा, आकाशामध्ये
त्या ठिकाणी आभ्र पसरलेले, ज्याला दवबिंदूचं आभ्र म्हटलं जातं, धुसर असं हे आकाश झालेलं आहे. आणि जवळून गेलीस पेरीत आपुल्या मंद पावला मधल्या गंधा. किती प्रेयसी कवीला बोलत नाही, कवी ती अपेक्षा करतोय, पण मंद पावलं तिच्या आहेत. अशा प्रकारे कवीनं प्रेयसीच्या आगमनाच्या आठवणीचं भावरम्य वर्णन या कवितेमध्ये केलेलं. जणू काही संधिकालाची कविता आहे. परस्पर विरोधी असं वर्णन कवी या ठिकाणी करतोय. कवीच्या अपेक्षा त्या ठिकाणी फोल ठरतायत आणि तिचा तोरा, तिचं चालणं, तिचं सौंदर्य हे कवी वर्णन करतो, तिची चंचलता. त्यामुळं कवीची वृत्ती काहीशी उल्लसित झाली, ती हसून सुद्धा अनोळख्यासारखी वागली. यामुळं कवीच्या मनातील व्याकुळता कायमच राहिलेली. अशा प्रकारे प्रेमातील परस्पर विरोधी भावनांचे धागे कवीनं या काव्यामध्ये गुंफलेले आहेत. कवीच्या हळव्या मनस्थितीचं चित्रण कवी या काव्यामधून करताना आपल्याला दिसून येतं. ही प्रस्तुत कविता मर्ढेकरांची कविता या काव्यसंग्रहामधून घेतलेली आहे. अशा प्रकारे नाजूक प्रेमभावाचं प्रेयसीच्या स्वरूपामध्ये कवीनं केलेलं वर्णन या ठिकाणी सुंदरतेचं एक प्रतीक आपल्याला दाखवताना आपल्याला दिसून येते. मित्र, आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.